श्री स्वामी समर्थ. घरात सकाळी अलार्म वाजला की मला वाटतं आता माझी 100 मीटरची शर्यत सुरू झाली बरं का. आज टिफिनला ठरवलं मस्त अशी फ्लावरची भाजी आणि चपाती. भाजी करताना मी इथे फ्लावर गरम पाण्यात उकळून घेतलेलं, त्याच्यामुळे होतं असं, फ्लावरवर बरीचशीच औषधं मारलेली असतात किंवा छोट्या छोट्या आळ्या असतात, त्या निघून जातात. आणि भाजी झाली, चपाती झाली, तेवढ्यात आठवलं फळ पण द्यायचं असते टिफिनला. मग फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये होती डाळिंब. जणू म्हणत होती आता अर्धा तास माझ्या मागे घालव बरं का. मी म्हटलं आज नाही बाबा, आज माझ्याकडे तुझ्यापेक्षा पण भारी ट्रिक आहे बरं का. ती ट्रिक वापरली आणि बघता बघता सगळं डाळिंब अगदी क्लीन झालं. मी स्वतःला म्हटलं वा, आज तर डाळिंबाने ओव्हरटाईम केला नाही. तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून नक्की डाळिंब सोलून बघा. बऱ्याच जणांना डाळिंब आवडतं पण ते सोलायचा खूप कंटाळ येतो म्हणून बरेच जण टाळतात. पण ही ट्रिक वापरली ना तर तुम्हाला सुद्धा डाळिंब सोलायचा कधीच कंटाळ येणार नाही बरं का. खरं सांगायचं तर आईचं काम घड्याळाच्या काट्यापेक्षा वेगाने चालत असतं बरं का. एका हाताने चपाती, दुसऱ्या हाताने टिफिन, मध्ये चहा आणि डोक्यात पुढच्या जेवणाचा विचार, तरी चेहऱ्यावर हसू कायम असतं. कामं किती मोठी आहे यापेक्षा ते किती प्रेमाने करता हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक दिवस आनंदाने सुरू करा. छोट्या छोट्या गोष्टी सोप्या करणाऱ्या युक्त्या शिका, वेळ वाचवा आणि तोच वेळ आपल्या माणसांसोबत हसण्यात घालवा. आईला रोज रोज नवीन नवीन शॉर्टकट सापडत असतात, नाहीतर सकाळची धावपळ कोण सांभाळणार, हो ना. आपल्या सातारच्या लेकीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनेलला फॉलो आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.